मेळघाटच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात असलेला शहानूर लघु मध्यम प्रकल्प 90% भरले असता 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शहानूर धरणाचे 2 दरवाजे 5 सेंटीमीटर उघडल्याने शहानूर नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। शहानूर प्रकल्पाचे शाखा अभियंता सुमित हिरेकर, सहाय्यक शाखा अधिकारी कुमरे, स्थापत्य अभियंता MSR नाकील यांनी विधिवत संग्रहित जलाचे पूजन करून 4 दरवाजेंपैकी पहिले व चौथा दरवाजा 5 सेंटीमीटर उघडला। 8.18 क्युसेक विसर्ग पाणी नदीपात्रात सोडले असून 8.79 पाणी संग्रहित जलाशयात येवा आहे। सदर प्रकल्पात चिखलदरा तालुक्यातील गिरगुटे, आंबापाटी, टेंभुरसोंडा ही मुख्य जलस्रोताचे क्षेत्र आहे। नदीपात्रापासून प्रकल्पाची खोली 52 मीटर असून मातीची संरक्षक भिंत आहे। लघु मध्यम जल प्रकल्पातून 156 गाव, 2 शहर, 79 अधिभारित गावांसह यंदा नव्यानेच जलस्वराज्य अंतर्गत पत्रोडचा पाणी पुरवठा होतो। 9500 हेक्टर आर सिंचन क्षेत्रात पाणी पुरवल्या जाते। नदीपात्रात पाणी सुटल्याने परिसरातील शिवारातील विहिरीची पाणी पातळी वाढत असल्याने शेतकरी वर्ग आनंदित झाला असून सुखावल्याचे चित्र आहे। अचलपूर तालुक्यातील सापान धरणाचे 2 दरवाजे 5 सेंटीमीटर उघडल्याने प्रकल्पातून 6.78 घनमीटर प्रति सेकंद विसर्ग होतो आहे। उपविभागीय अभियंता इंदुरकर, कनिष्ठ अभियंता आवणकर यांनी ही माहिती दिली। 8.18 क्यूमेक्स विसर्ग होऊन राहिलेला आहे। तसाच एवाचा विसर्ग आहे 8.79। जे विसर्ग सोडण्याचा विसर्ग येण्याचा जो असतो त्याला आम्हाला सिमिलर ठेवावं लागते, जेणेकरून आपल्याला लेवल सेट राहणार आणि नदीपात्राच्या बाहेर पाणी नाही जाणार। समांतर टक्क्यांनी ठेवतो आम्ही। पुढच्या महिन्याला 15 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत आपल्याला शहानूर धरण हा 100% ठेवावा लागतो। शहानूर धरणावर 256 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवले जाते। तसेच 9,000 हेक्टर क्षेत्र आपण सिंचनाच्या खाली घेतो। त्यामुळे या शहानूर मध्यम प्रकल्पाचं महत्त्व आहे। SCN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबूसह नितेश दुबे यांचा हा वृत्तांत।